खूप खूप धन्यवाद सर. हॅलो चेक. खूप खूप धन्यवाद सर. खरं तर आज एक चतुर्सूची मी ऐकली आहे. सर्व बांधवांना बंधू भगिनींना विनंती आहे. संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे, यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तथा देवतः. अर्थात नारी शक्तीचं महत्व सांगणारी आपली भारतीय संस्कृती. आणि दुसरा विषय असा की एक चतुर्सूची आपण सर्वांनी सांगितली, सरांनी सांगितले की आपलं आंदोलन समोर नेण्यासाठी, आपला प्रश्न पुढे नेण्यासाठी एक चतुर्सूची आपल्याकडे आपण ऐकली. आणि दुसरा एक नियम सरांनी आता सांगितला, अभी नाही तो कभी नाही. मला हे सांगायचंय, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, पवित्र तो देश पावन ती भूमी, जेथे हरीचे दास जन्म घेती. असं जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं. आपण करावा विचार, करावा पार भव सिंधू. जर आपण विचार करत नसू तर तो भव सिंधू तरुण करण्यासाठी, पार करण्यासाठी कुठला मंत्री, कुठला भाऊबंद, कुठला नातेवाईक बंधू भगिनींनो येणार नाही. त्याच्यामुळं जगाची कल्याण संतांची विभूती, देह कष्टविधी परोपकारे, आपला देह झिजणारी खऱ्या अर्थानं समन्वय संघाच्या माध्यमातून उभी असलेली ही सर्व मंडळी, आपली टीम आपल्या प्रश्नासाठी, आपल्या दुःखासाठी, आपला संसार चालावा म्हणून या ठिकाणी गेल्या 45 दिवसापासून बांधवांनो भगिनींनो खऱ्या अर्थानं काहींच्या मनामध्ये किंवा काहींच्या चेहऱ्यावरती हास्य येते. कदाचित असं वेगळ्या प्रकारात असू शकतं, पण बंधू भगिनींनो मी अलीकडे 7-8 वर्षापासून लागलेला बांधव आहे, शिक्षक आहे. 9 वर्ष मला झाले, मी 60% मध्ये आहे, 1628 मध्ये आहे. कदाचित तुमच्या सिनियर लोकांनी इतके चटके मला लागले नाहीत, परंतु त्या चटक्यांची दाहकता मला जाणवते. आणि म्हणून या ठिकाणी खूप मोठं भाषण देण्यासाठी मी या ठिकाणी उभा अजिबात नाहीये. सिनियर बरीच मंडळी बोलतात, परंतु बंधू भगिनींनो महाराष्ट्र राज्यामध्ये नवी आझाद मैदानावर अनेक अशा प्रकारचे प्रश्न घेऊन या ठिकाणी मंडळी आहे. त्या प्रत्येकाचा प्रश्न वेगळा आहे आणि प्रत्येकाचा प्रश्न पोटाची खळगी भरण्यासाठीचा आहे. आणि त्यातील सगळ्यात दाहक प्रश्न 20-20 वर्ष माझे सहकारी म्हणतो, कारण मी आत्ताचा आहे, म्हणून 20-20 वर्ष उपाशी असलेल्या प्रत्येक बंधू भगिनींच्या हक्कासाठी माझ्यासहित आपण एक आणि एकच या ठिकाणी माईक हातात घेतल्यानंतर मला वाटतं आपण एकच आव्हान करावं, कसंही करावं, जे पटेल त्या भाषेमध्ये पटेल ती भाषा वापरून या ठिकाणी प्रत्येकाला, नात्या गोत्याला, सहकार्यांना या ठिकाणी या आंदोलनाची धाकता, या आंदोलनाचा प्रश्न आणि आपल्या सर्वांचा प्रश्न माहीत होण्यासाठी तशा प्रकारची भाषा वापरून करावं, अशीच या ठिकाणी सर्वांनी आव्हान या ठिकाणी करावं. मला वाटतं बरेच बंधू भगिनी आताच आपले सहकारी सर खूप सुंदर अशा पद्धतीनं वक्त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीनं भगतसिंगांनी सांगितलं, मणी धीर धरी शोकावरी भेटेल 9 महिन्यांनी. अगं हे आई करू नकोस, फासावर चाललोय. मला वाटतं सर्व शिक्षकांना ही वाचण्याची गरज नाही. आपण सर्वांना शिकवतोय स्वाभिमान काय आहे, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. प्रामाणिकपणा सर्वोत्तम गुण आहे, पण तो फक्त आपल्यासाठीच आहे असा मात्र नियम नाही आहे. त्याच्यामुळं बंधू भगिनींनो, सर्व सिनियर माणसांनो मी सांगतोय, हा प्रश्न सर्वांसाठी आहे. कुठलाही विरोधी पक्ष असू द्या किंवा सत्याचे आघाडीचे किंवा सरकारमधील मंडळी असू द्या, दोन्ही गोष्टी, दोन्ही बाबी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. त्या महत्वाच्या याच्यासाठी आहेत, एक दिवस आपल्याकडे सुप्रियाताई आल्या तर ती बातमी संबंध महाराष्ट्रभर पोहोचल्याने माझ्यासारखी माणसं आली, सर्वजण आली. त्याच्यामुळं आपण इकडच्या तिकडच्या ग्रुपवर, सत्ताधारी किंवा विरोधकांवर वेगवेगळ्या पद्धतीनं न बोलता सर्वांना पॉझिटिव्ह पद्धतीनं मेसेज कसा जाईल ही सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. कुठल्या तरी शिक्षक आमदारानं आणि बंधू भगिनींनो मला एकच फक्त गोष्ट सांगायची आणि त्यासाठी माहिती घेतला, ती बाजूला राहून जाईल म्हणून मी तीच पहिली सांगतो. पहिली गोष्ट अशी आहे, सर्वांना राजकारण कळतं, कारण राजकीय आपल्या सर्वांना कळतं. 288 विधानसभा मतदारसंघामध्ये, त्याच्यापूर्वी 288 मतदारसंघामध्ये एका विधानसभा मतदारसंघामध्ये किती मतदार असतं आपल्याला चांगलं माहिती आहे. आपली संख्या जर 63,000 असेल आणि ती 288 मतदारसंघामध्ये विखुरलेली असेल तर प्रश्न असा आहे, कुठला तरी आमदार, कुठला तरी लोकप्रतिनिधी पाडण्याची ताकद आणि कुवत आणि लोकशाहीच्या मार्गानं मला वाटतं संख्येशी आपलं गणित जुळत नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जर 14 शिक्षक मतदार असतील, शिक्षक आमदार असतील, पदवीधर आमदार असतील, त्या एकालाही आपण पाडू शकत नसू, कारण प्रश्न 20 वर्षाचा आहे आणि कुठल्या सरकारने सोडवलेला नाही आहे. त्याच्यामुळं 1100 कोटी लागत असेल, गुरुजी 1100 कोटी लागत असेल आणि प्रत्येक विधानसभा आमदाराला 50-50 कोटी दिले तर 22 आमदार विधानसभेला कुठलंही सरकार निवडून आणू शकतं. त्याच्यामुळं विनंती संबंध महाराष्ट्रातील शिक्षकांना आहे, कळकळीची आहे. बंधू भगिनींनो, हा प्रश्न आपल्या सर्वांच्या, तो स्वाभिमानाचा, आंदोलनाचा, माईक म्हणून भाषण देण्याचा
कविता म्हणण्याचा नाही आहे, तर जे घरी बसलेली मंडळी आहे त्यांना हा प्रश्न कळला पाहिजे. काहींच्या मनामध्ये सर प्रश्न असा आहे, कोल्हापूरचे सर तुमचं अमरावतीचं खूप मोठे काही केलं होतं, सांगण्याचा म्हणतोय आहे की सरकारमध्ये असलेला आताचा घटक, सरकारमध्ये अगोदर होता तो घटक, कुठल्याही सगळ्या घटकांना माहिती आहे 63,000 लोक एकत्र येत नाही, आले तर शुक्रवार येतात आणि कालची काय झाल्यावर मीटिंग झाली येत नाही. त्यातला मी सुद्धा आहे. मी सध्या सर्वांना विनंती हीच करतोय की माईक हाती आलेल्या सर्व बंधू भगिनींना किंवा घरी असलेल्या सर्व बंधू भगिनींना विनंती आहे, सरकार कुठलंही असो 63,000 शिक्षकांनी 20 वर्षात कुठलं सरकार पाडलं नाही, पाडवू शकत नाही. ही लोकशाहीनं दिलेली ताकद त्या सरकारला आहे आणि ती फक्त आपली ताकद या आझाद मैदानावर आपण फक्त संख्येच्या रूपाने दाखवू शकतो. मतदानाने कुठलाच परिणाम कुठल्याच सरकारवर होत नाही याची शाश्वती सर्वांना आहे आणि ती मनात ठेवून सर्वांनी या ठिकाणी संबंध महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना माझी विनंती आहे, बांधवांनो आता प्रत्येकाने आपण जे शिकवतो स्वाभिमान, तो स्वाभिमान प्रत्येकाने आपण जपावा आणि या ठिकाणी यावं एवढंच या ठिकाणी सर्वांना आव्हान करतो आणि माझ्या 2 शब्दांना विराम देतो. धन्यवाद. जय अनुदान, जय अनुदान, जय अनुदान.